तर हे आहेत माझे मिस्टर आणि यांना व्लॉगमध्ये यायला अजिबात आवडत नाही. हाय करा आणि गुड मॉर्निंग पण बोला. आज गुड मॉर्निंग गाईज. आजची सकाळ यांच्यापासून सुरुवात झाली आहे. व्लॉगची सुरुवात यांच्यापासून सुरू झाली आहे. आता हे असेच नेहमी पसारा करून जातात आणि मला आवरायला लावतात. आता वाजले सकाळचे 9. आता हे जातील कामावर. डब्याला काय दिलं? काय? डब्याला फ्लावरची भाजी खाल ना? खायलाच लागेल. काय काय? खायलाच लागेल. हो. ह्यांना फ्लावरची भाजी बिलकुल पण आवडत नाही. पण आता पावसामुळे जास्त भाज्या पण काही भेटत नाही, म्हणून आता ह्याच फळभाज्या चालवाव्या लागतात. बरोबर ना? येताना भाजी घेऊन या. आणाल ना? हो बोला. ठीक आहे. चल येऊ का? हो. बाय. बाय. चल. जा नीट सांभाळून. तर गाईस, चपात्या करता करताच मला नेहमी यांना बाय करायला यावं लागतं. अजून पण माझ्या 5-6 चपात्या बाकी आहेत आणि मी आले इकडे गॅलरीमध्ये. मम्मी गेल्यात बैठकीला आणि त्या येतील 11 वाजता. आणि आता गेले जातात. आणि आता करते जेवणाची तयारी. आणि ते मला आज अंडा कढी बनवायची होती, म्हणून मी हे सगळं वाटण काढून घेतलं. पण वाटण करायच्या वेळेसच मेन लाईट गेली आणि ती लाईट काय 2-2.5 तास आलीच नाही. तर बसल्या बसल्या खूप जास्त बोर झाले होते मी आणि खूप वेळ फोन पण बघितला, असा टाईमपास पण केला. तर सकाळची भांडी होती ती पण घासून घेतली, पण तरीसुद्धा लाईट आली नाही. मग इथे सासूबाई दळण करत बसल्या होत्या. मग 2-2.5 तासाने लाईट आली आणि त्यानंतरच मग मी जाऊन अंडा कढी बनवली. थोडा लेट झाला आज स्वयंपाक बनवायला दुपारचं.
जास्त लेट झाला. त्यानंतर मग मी झोपले आणि झोपायला पण खरंच खूप लेट झाला होता. मग ही माझी फ्रेंड आहे, माझ्या बाजूलाच राहते. तर ती मला बोलली, की "इधर बुधवार मार्केट लगा है, चलो जाके आएंगे." तर मी ते लग्न झाल्यावरती फर्स्ट टाईम मी ह्या बुधवार मार्केटमध्ये गेले. बरेच काही-काही छोटी-मोठी अशी शॉपिंग केली मी आणि त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मग उद्याच्या डब्याची तयारी चालू झाली. इथे मी शेपूची भाजी जी आहे ती कट करून ठेवली, कारण की सकाळी खूप जास्त गडबड होते. त्यानंतर मग सगळं आवरून वगैरे घेतलं आणि ते झाडू मारून घेते मी आणि रात्रीचे कसं घर स्वच्छ असलं चांगलं असतं. तर मी हॉल आणि बेडरूम इथे पूर्ण झाडू वगैरे मारून घेते. कारण की कचकच लागली की मला चांगलं वाटत नाही पाहायला. तसं आमच्या घरामध्ये 3 टाईम झाडू लागतो, सॉरी 4 टाईम झाडू लागतो. सकाळी उठल्यावरती मम्मी एकदा मारतात. त्याच्यानंतर मग सगळी कामं वगैरे झाल्याच्यानंतर मग 12-1 वाजता झाडू लागतो. तेव्हा लादी वगैरे पुसली जाते. त्याच्यानंतर संध्याकाळी तो झाडू मारला जातो आणि त्यानंतर रात्री झोपता वेळी आणि मग इथे मी मम्मीचं अंथरूण वगैरे टाकून देते आहे आणि तिथेसुद्धा बेडरूममध्ये बेड वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतलं मी आणि तिथे मम्मी भांडे घासत आणि इथे मौसम खूप छान वाटत होतं संध्याकाळचं, सॉरी रात्रीचं. छान हवा सुटली होती. तसं इथं नेहमीच हवा असते. पण रात्रीचं इथून बाहेर बघायला खूप छान वाटतं. तर इथे चेअर आणि टेबल मी व्यवस्थित ठेवून घेतलं आहे आणि त्यानंतर विंडो वगैरे बंद करून घेतले. दिवसभर आमच्या विंडोज ओपनच असतात, कारण आम्हाला बंद-बंद बिलकुल आवडत नाही. असं कारण की हवा खूप येते, तर असं इथे मोकळं ठेवायला खूप छान वाटतं. पंख्यांची सुद्धा गरज आम्हाला शक्यतो लागत नाही आणि इथे मी असंच तुम्हाला सगळ्यांना हाय करते आहे आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. ओके गाईज. तर त्यानंतर इथे मी बेडरूममध्ये आले आणि खूप जास्त गरम झालं होतं, तर एसी ऑन केली फर्स्ट. रात्री झोपण्याआधीचं माझं हेच रुटीन असतं, की पहिले एसी ऑन करायची. त्यानंतर मी केस वगैरे बांधून घेतली आणि माझी ही सवय आहे, की मला झोपण्याआधी पहिले केस विंचरावेच लागतात, त्याशिवाय मला झोप लागत नाही. आणि त्यानंतर केस वगैरे मी ते इथे हाय पोनीटेल बांधून घेते. कारण की झोपताना मला केस मध्ये-मध्ये आले की मला खूप जास्त इरिटेट होतं. मग त्यानंतर इथे मस्त मी फेस वॉश लावून फेस वॉश करून घेतला आहे. कारण की बिना फेस वॉशचं मला झोप नाही लागत. ते चेहरा आपला चिकट-चिकट असला ना, की मला कसं तरीच होतं. आणि ते हे एक पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे. ते मी अप्लाय करते फक्त झोपताना बस. त्याच्या व्यतिरिक्त मी काही लावत नाही चेहऱ्याला. सकाळचं पण नाही लावत, दुपारचं पण नाही लावत. डायरेक्ट रात्री झोपताना लावते. कारण की मला गरम खूप जास्त होतं आणि मी असं काही चेहऱ्याला अप्लाय केलं ना, की मला आणखीन जास्त गरम व्हायला लागतं. म्हणून मी हे खूप लाईट वेट आहे म्हणून मी हे फक्त यूज करते बस. अदरवाईज मी कोणतंच असं यूज नाही करत. तर गाईज असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा. बाय बाय आणि गुड नाईट.